नमस्कार मैत्रिणींनो, स्टिचिंग लाईफ विथ अरूमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर हा पफ स्लीवचा ब्लाऊज मी शिवला आहे. तर आपण काय करतो, आता सर्व लेडीज टेलर गिरायकाचे ब्लाऊज शिवतात, पण स्वतःचे ब्लाऊज शिवायला आपल्याला वेळ मिळत नाही. तर सुपर फास्टमध्ये आपण स्वतःचं ब्लाऊज स्वतः कसं शिवू शकतोय, तर हा व्हिडिओ मी तुम्हाला डिटेलमध्ये या ब्लाऊजचा शेअर केलेला आहे. तर याची फिनिशिंग बघू शकताय तुम्ही, गळ्याची पूर्ण फिटिंगमध्ये बिना गोटचं पण आपण पायपिंग म्हणजे कॅनव्हास लावून किती सुंदर असं ब्लाऊज शिवलं आहे. तर इथं बघा क्रीज वगैरे काहीच नाही, एकदम फिनिशिंगमध्ये असा हा भाग बसलेला आहे. तसंच हा भाग पण एकदम फिनिशिंगमध्ये बसलेला आहे आणि स्लीव्स पण बघू शकताय. आणि ब्लाऊज पीस पुरला नाही तर आपण कशा पद्धतीने ॲडजस्ट करू शकतो त्यामध्ये पण मी दाखवलं आहे. आणि पाठीमागं पण बघू शकताय तुम्ही ब्लाऊजची उंची वगैरे, हाईट वगैरे, आणि गळा पण किती सुंदर बसला आहे, फिनिशिंग एकदम सुंदर बसलेली आहे. आणि मेन म्हणजे कसं आहे, सगळ्या लेडीजचा प्रॉब्लेम काय, तो शोल्डर उतरतं. तर या ब्लाऊजचा नेक बघू शकतो तुम्ही, गळा किती खूप डीपमध्ये आणि समोरचा फ्रंटचा पण डीपमध्येच आहे गळा. तरी पण तुम्ही शोल्डर पाहू शकता, अजिबात शोल्डर हलत नाही आहे. या पद्धतीने बघू शकताय तुम्ही. या ठिकाणी सैल आहे थोडंसं, तरी पण शोल्डर आपला अजिबात उतरत नाही. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही, इतकं सैल आहे पोटाला, म्हणजे आपण जसं आपल्याला हवं आहे त्या पद्धतीने ब्लाऊज ठेवू शकतोय. नाहीतर बऱ्याच ठिकाणी कसा प्रॉब्लेम होतो का, आपण या ठिकाणी ब्लाऊज सैल असलं तर आपले शोल्डर पूर्ण उतरून जातं. तर या पद्धतीने ब्लाऊजच्या पूर्ण डिटेल अशा टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेल्या आहे. तर व्हिडिओ शेवट पण पहा आणि स्किप करू नका. धन्यवाद. चला तर आता आपण याची कटिंग बघूया. आपण बॅक साईड घेऊ अगोदर. मी 2 अस्तर घेतलेत, कारण मला एक मॅचिंग तेवढा अस्तरचा कपडा मिळाला नव्हता. आता आपण पहिली बॅक साईड ड्रॉ करून घेऊ. पटकन ब्लाऊज कसे शिवायचे मी ते आज तुम्हाला सांगते. आणि आपला शोल्डर उतरू नये, डीप नेक गळा, तर कसं शिवायचं चला बघूया. तर पहिले आपण घेऊया उंची. उंची आपली 14.5 आहे, म्हणजे आपण 15.5 उंची घेणार. किती घेणार आपण? 15.5. या ठिकाणी बरोबर 15.5वर मार्किंग करून घ्यायचं. तर ही झाली आपली 15.5वर मार्किंग. आता आपण शोल्डर टाकणार आहोत 5.5चं. आपण काय करणार आहोत, पाठीमागून डीप नेक घेणार आहोत, त्याच्यामुळे आपण 5.5चं तयार शोल्डर टाकणार आहोत. आणि आता हे आपलं परफेक्ट माप झालं शोल्डरचं. आपण या ठिकाणी अजून एक माप टाकणार आहोत, आपलं पूर्ण शोल्डर. तर 14 आहे पूर्ण शोल्डर, त्याचा अर्धा घ्यायचा. तर किती टाकणार आपण इथं? 2 मापं टाकणार. एक टाकणार 7चं. हे आपण तयार शोल्डरचं टाकलं आणि हे आपलं आहे ऑलरेडी ते शोल्डर. आता जे ऑलरेडी शोल्डर आहे तिथून 1 इंच खाली उतरायचं. हे कंपल्सरी आहे, मी तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजमध्ये सांगितलं तुम्हाला फिनिशिंग येण्यासाठी. आणि आपली आता ही आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊ अगोदर. आता हे आपलं ऑलरेडी शोल्डरचा निम्मा भाग टाकला आपण, हे माप. आणि त्यानंतर आपण आपल्याला जे पाहिजे ते शोल्डर आपण 5.5चा घेतला, म्हणजे आपण यामधून 1.5 इंच मायनस केलं. तर आता हे जे आपण 1 इंच खाली उतरलो, तर गळ्याच्या बाजूने 2.5 इंच घ्यायचं. तर कुणाकोणाचं कसं म्हणजे म्हणणं येतं लेडीजचं का आपलं शोल्डर उतरतं, तर शोल्डर उतरतं तर मग आपण गळ्यारुंदी कमी करूया. पण ती गळ्यारुंदी कमी केल्यावर तो ब्लाऊज असा परफेक्ट, असा व्यवस्थित असा दिसत नाही. त्यामुळे आपण शोल्डरची रुंदी 2.5 इंच टाकली. आता हे 1 इंच जे खाली उतरलेलो आपण, तिथपासून इथपर्यंत एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता ही झाली आपली गळ्याची लाईन ड्रॉ. आता आपल्याला आर्महोल, तर आर्महोल मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आर्महोल कसा काढायचा, तर आपलं छातीचा भाग आहे 38, म्हणजे चेस्ट आपल्या 38 डिवायडेड 6 करायचं याचं. तर त्याचं किती येतं? 7.33 म्हणजे 7.25. तर आता इथून आपण आर्महोल टाकणार आणि आपण आर्महोल कुठून टाकणार? जे आपलं 5.5चं जे मार्किंग आहे तिथून आपण आर्महोल टाकणार. तर इथपासून इथपर्यंत टाकायचं बरोबर 7.25. तर कमी जास्त वगैरे गळा होत नाही, खूप छान बसतो गळा. मी तुम्हाला ब्लाऊज दाखवलेलंच आहे अगोदर. या पद्धतीने बघा आता इथं. आणि आता आपण चेस्टचं बघू. तर 38 म्हणजे आपली 38ची छाती आहे, त्याचं डिवायडेड 4 करायचं. तर किती येतं? आपलं बरोबर 9.5. छातीचा चौथा भाग इथं 9.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन या ठिकाणी. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. त्यानंतर काय करायचं, ही जी गळ्याची आपली रुंदी आहे ही स्ट्रेट करून घ्यायची. त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे हा पॉईंट. तर हा पॉईंट कितीवर टाकायचा? पाठीमागून आपल्याला कर्ल अजिबात आले नाही पाहिजे, त्यामुळे आपण टाकणार आहोत 1 इंचावर. 1 इंचावर कर्ल टाकून त्याला सेप देऊन घ्यायचं या ठिकाणी. आणि आता ही लाईन जी आहे, मी कमरेचा भाग वगैरे मोजत नाही, आहे तशीच सरळ आपण ड्रॉ करून घेऊ. तर ही झाली आपली बॅकची कटिंग पूर्ण तयार. आता हे मी पाठीमागचा भाग कट करून घेते.
आता पाठीमागच्या भागावर आपण गळा ड्रॉ करून घेऊ. आपली शोल्डर आहे, ते गळा रुंदी आहे 2.5 इंच. इथपासून आपण गळ्याची उंची टाकली 10.5 इंच या ठिकाणी. आणि गळा रुंदी थोडा डीप नेक पाहिजे त्यांना, तर म्हणजे मलाच पाहिजे, तर आपण 3 इंच टाकली गळा रुंदी. तर आता आपण बघूया, गळा असा ड्रॉ करून घ्यायचा या ठिकाणी. आता गळ्याला शेप देऊन घ्यायचा. या ठिकाणी आपण गळ्याचा शेप देऊन घेतला. आता ही कटिंग अशीच ठेवायची. आता फ्रंटची कटिंग करू आपण. आता फ्रंटच्या कटिंगसाठी आपण जो बॅक साईड आपण कट केलेला आहे हा आपण तिरका ठेवू. तर बसतो का, ॲडजस्ट होतो का बघा. आपल्याला खाली 1 ते 1.5 इंच अंतर इथं या ठिकाणी पाहिजे. तर बघा या ठिकाणी बरोबर आहे असंच आपण ड्रॉ करून घेऊ एकदा. मग मी तुम्हाला सांगते कुठं वाढवायचं. आता बघा आपण बरोबर ब्लाऊज पीसवर आहे अशीच ॲज इट इज मार्किंग करून घेतली. आपण हे असं फोल्ड करून घेऊ. आता मागच्या बाजूवरच केली आपण. आता या ठिकाणी आपण टक्स घेणार आहोत. तर आता फ्रंटचा भाग आहे, तर आपण फ्रंटचा गळा बघू अगोदर कसा घ्यायचा आपल्याला. तर फ्रंटचा गळा घेणार आहोत आपण आता या ठिकाणी मायनस वगैरे सगळं होऊन गेलं, त्यामुळे इथं काही करायची गरज नाही आपल्याला. तर या ठिकाणी आपण गळा घेणार डायरेक्ट 7.5 इंचाचा, आपल्याला किती हवा आहे तितका. आणि ब्रॉड तुम्हाला जितका घ्यायचा असेल तितका घेऊ शकतात. तर आपण इथं 2.25 इंचाचा ब्रॉड घेऊ. तर या ठिकाणी आता आपण डायरेक्ट गळ्याची मार्किंग करून घेऊ. आणि या ठिकाणी बरोबर राऊंड शेप देऊन घ्यायचा या ठिकाणी. आता या ठिकाणी आपण 1.5 इंच बाहेर यायचं, आतमध्ये घ्यायचं म्हणजे या ठिकाणी. आणि या ठिकाणाहून आपण अगोदर आता हा ड्रॉ करून घेऊ एकदा. आणि आता या ठिकाणी आपण जो 1.5 इंच आतमध्ये आलेलो आहे इथपासून पण थोडं आतमध्ये उतरायचं. बरोबर असा शेप देऊन घ्यायचा या ठिकाणी. बघा थोडासा आतमध्ये घ्यायचा, त्यानंतर हा अटॅच करायचा आणि हा बरोबर असा अटॅच करून द्यायचा. तर आपला हा आतला आर्म होल झाला. आता या ठिकाणी आपल्याला 3.5 इंचावर या ठिकाणी टक्स घ्यायचा. या ठिकाणी 3.5 घेतलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी 4 इंचावर घ्यायचा. आणि खालीपासून इथपर्यंत 4.5 मोजून घ्यायचं. बरोबर 4.5 ते 5 घेतला आपण 5 इंच. आता इथं आपण हेवी ब्लाऊज असल्यामुळे 3चा टक्स देणार आहोत. हे ब्लाऊज आपलं हेवी आहे, त्यामुळे आपण 3चा टक्स देणार आहोत. आता हे अंतर मोजून घ्यायचं किती होतं, 5 आणि 3 रेषा. बरोबर 5 आणि 3 रेषा या ठिकाणी पण आल्या पाहिजेत आपल्या. म्हणजे आपण ज्यावेळेस हा टक्स देऊ त्यावेळेस इकडे कमी जास्त अंतर पडणार नाही आपलं. तर या ठिकाणी बघा हे आपण ड्रॉ करून घेऊ. आता हे थोडंसं 1.5 इंच स्ट्रेट घ्यायचं आणि त्यानंतर याला प्रिन्स कटसारखा शेप देऊन घ्यायचा. आणि हा आकार डायरेक्ट इथं असा जोडून घ्यायचा. 1 मिनिट. आता हे आपण या ठिकाणी 3 इंच आपलं टक्समध्ये जाणार आहे, तर या ठिकाणी आपण 3 इंच वाढून घेऊ. बरोबर इथपर्यंतच येतो. आणि हा आकार बरोबर असा सेट करून द्यायचा. आपण जेवढा कपडा एक्स्ट्रा घेतला तो या ठिकाणी गेला. आणि आता या ठिकाणी पण आपण एक टक्स देणार आहोत. तर हा सेंटर आहे, इथपासून आपण 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आणि हा एक टक्स देऊन घ्यायचा इथं या ठिकाणी. हा टक्स देणार आहोत आपण अर्धा इंचाचा. हा का देतोय आपण टक्स, हा टक्स आपण का देतोय, तर या ठिकाणी घोळ पडू नये म्हणून हा टक्स देतोय आपण. तर बरोबर 1 इंच मध्ये ठेवायचं एक आकडा, या ठिकाणी अर्धा इंच आणि या ठिकाणी अर्धा इंच असा बरोबर या ठिकाणी टक्स देऊन घ्यायचा. आणि हा अर्धा इंच. आता आणखी एक करायचं. हा टक्स मोजून घ्यायचा इथपासून. हा टक्स किती भरतो आपला 3.5 इंच. बरोबर हा पण 3.5 भरतो का, तर बरोबर भरतो. तर हा 3.5 इंच भरला. हा एवढा एक टक्स द्यायचा आणि झाली आपली फ्रंटची कटिंग तयार. आता हा झाला फ्रंटचा गळा. गळा लूज वगैरे पडणार नाही, कारण आपण मायनस पहिलंच करून घेतलेलं आहे बॅक साईडला केलं त्यावेळेस. आता हा आपण पार्ट कट करून घ्यायचा.
किती पटकन आणि किती कमी वेळात ब्लाऊज शिवून होतं हे तुम्ही बघा. आता आपण इथपर्यंत आलो आहे, तर इथपर्यंत आपला हा 1 इंचाचा पार्ट गेलेला आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी 1 इंच वाढवून घेणार आहोत आणि हा पार्ट सरळ बरोबर असं जोडून घ्यायचं आणि हे असं जोडून घ्यायचं. आलं लक्षात तुमच्या? एकदा व्हिडिओ समजणार नाही. तुम्हाला जर खरंच कटिंग आणि स्टिचिंग शिकायची असेल तर डबल टिबल व्हिडिओ पहा, म्हणजे बारीक सारीक गोष्टी तुमच्या लक्षात येऊन जातील. आता हा बघा आपला, आणि आता आपण काय करणार आहोत, हा एक्स्ट्राचा पार्ट पण कट करून टाकायचा. आता याच्यामध्ये एक अर्धा इंच असं पाव इंच मार्जिन सोडून द्यायचं याच्या आतमध्ये, म्हणजे आपण ज्यावेळेस स्टिचिंग करणार आहोत त्यावेळेस बरोबर याच्यावरच घ्यायचं, किंवा आहे याच्यावर जरी केलं तरी पण चालेल. आपण मार्जिन दिलेलं आहे, थोडंसं आतमधून घ्यायचं फक्त, म्हणजे आपली जी स्टिच येईल ती बरोबर त्यावर येईल. आता हा पण टक्स कट झाला आपला. आता हा काय कट करायचा नाही, हा आपण डायरेक्ट याच्यावर कट करायचा. फक्त इथं काय करायचं, इथं देऊन घ्यायची टक्स या ठिकाणी. आपण आता टक्स कट देऊन घेतले. आता या ठिकाणी बरोबर या ठिकाणी हा एक टक्स देऊन घेतला. आता मी याची ब्लाऊज पीसवर कटिंग करून घेते. तर आपल्याला फास्टमध्ये ब्लाऊज शिवायचं आहे, तर त्यासाठी काय करायचं, पहिले दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून घ्यायचे यासारखे, समोरासमोरचे बघून घ्या. आणि आता हे आपल्याला चिटकवून घ्यायचे. आता हे आपल्याला स्टिच करत बसायचे नाही. आता काय करायचं, आपल्याला हे सर्व पार्ट असे गमनी चिटकून घ्यायचे. तर कसे चिटकायचे मी तुम्हाला दाखवते. आता हा पार्ट बाजूला ठेवू आपण, हा पार्ट असा ठेवून घेऊ. आणि आपल्याकडं जो गम आहे फेब्रिक ग्लू घ्या तुम्ही, किंवा फेविकॉल पण घेऊ शकता. आपल्याकडे जो ग्लू आहे त्याने डॉट देऊन घ्यायचे. या पद्धतीने डॉट दिले, या पद्धतीने कपडा सेट करून घ्यायचा. आणि या पद्धतीने हे चिटकून घ्यायचं. अशी सर्व पार्ट आपण आता चिटकून घेणार आहोत. चला आपण घेऊ आता फ्रंट भाग शिवायला. आपण सर्व अस्तर चिटकून घेतलं आहे. फास्टमध्ये ब्लाऊज शिवायचं म्हटल्यावर मग आपण चिटकून घेतलं तर मग आपलं ब्लाऊज पण पटकन उरकतं. आता बघा तुमच्यासमोर मी अर्ध्या तासात तुम्हाला ब्लाऊज रेडी करून दाखवलं आहे, आणि ब्लाऊजच्या मी पफ स्लीव्ज शिवल्यात, पण तो पार्ट तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. पफ स्लीव्ज कशी शिवायची, कशी कटिंग करायची. तर तुर्तास मी आज तुम्हाला इतका ब्लाऊज दाखवलेला आहे. तर तुम्हाला जर फास्टमध्ये ब्लाऊज शिवायचे असेल तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये नक्की पहा, तुमच्या लक्षात येईल. तर आपण चिटकवल्यामुळं आपल्याला आता ते अस्तर जोडून घ्यावं लागणार नाही आहे. त्यामुळे आपण काय केलं, डायरेक्ट आता टक्स मारून घेतलं. कपडा हाताने एकदम दम्माने आणि फिनिशिंगमध्ये घ्यायचा, हे टीप मारत. आता या पद्धतीने बघा, पहिला टक्स असा दिसतोय, आणि आता आपण याला डबल टिप मारून घेऊ मजबूतीसाठी. कारण कधी कधी कसं असतं, कपडा ब्लाऊज पीसचा पातळ असतो, त्यामुळे ब्लाऊज आपलं त्या ठिकाणी ताणलं जातं आणि फाटलं जातं. त्यामुळे आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे, एकदम दम्माने असं स्टिचिंग घ्यायचं. आता आर्महोलच्या ठिकाणी आपण घेऊया एक टक्स आणखी. तर बरोबर तो पकडून घ्यायचा. आपण त्याचं मार्किंग केलेलंच असतं, त्यामुळे आपल्याला काय शिवायला जास्त वेळ लागत नाही आणि लक्षात पण पटकन येतो. तर हे बघा, आता 2 टक्स तयार झाले आपले. या ठिकाणी बघा, आता बिना पॉपचा पण किती सुंदर असा आकार आला आहे, आणि घातल्यावर खूप छान बसतं ते. मी तुम्हाला सुरुवातीलाच व्हिडिओ दाखवला आहे, ब्लाऊज किती सुंदर बसलं आहे.
तर तुम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ बघा. खूप छान असं जे डिझायनर आणि मोठे मोठे क्लासेस असते त्यामध्ये पण हे शिकवलं जातं, पण मग मी तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीने आणि दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. कारण कसं मला पण शिकायची इच्छा होती, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, आणि मला पण ते शिकता येत नव्हतं. त्यामुळे मग मी हा पर्याय निवडला आहे. तर तुम्हाला शिकवते मी फ्रीमध्ये. तर बघा, आता खालच्या बाजूने आपण दुमडपट्टी लावून घेऊ या पद्धतीने, आणि आता यामध्ये एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा. आता यावर आपण दाबशिलाई घेऊ. दाबशिलाई घेतल्यामुळं काय होतं, आपण जे पट्टी फोल्ड करणार असतो ती फोल्ड करताना व्यवस्थित बसते, एकदम अशी खेचल्या वगैरे जात नाही आणि त्या ठिकाणी घोळ वगैरे पडत नाही. त्यामुळे दाब टीप देणं कधी पण गरजेचं असतं. आता ही आतमध्ये एकदा फोल्ड करून घ्यायची आणि डबल फोल्ड करून घ्यायची, आणि कपडा हाताने बघायचा प्रेस करून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतो आहे का. आणि जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही त्याला पिन्स वापरत चला. नवीन जर शिकत असाल तर पिन्स वापरत चला. तर या पद्धतीने आता त्याला आपण टिप मारून घेऊ. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हातशिलाई पण करू शकताय, पण या ठिकाणी टिप मारली तर ती आतमध्ये जाणार असती आणि दिसती पण ती छान. तर पाठीच्या बाजूने आपण हातशिलाई करू शकतो आहे. तर बघा, आता ही आपली पूर्ण या बाजूचं ब्लाऊज तयार झालं आहे. आता आपण याला हुकची पट्टी बसवणार आहोत. तर त्यासाठी आपण मॅचिंगचा कपडा घेतला. मी ब्लाऊज पीसचा कपडा नाही वापरत शक्यतो हुक्सला. जर कपडा जाड असेल तरच वापरते, कारण का पातळ कपडा असला तर अस्तर जरी असलं लावलेलं आपण त्याला आतमधून, तरी त्या ठिकाणी ते खराब होतो कपडा. त्या ठिकाणी हुक लावून लावून तो कपडा फाटला जातो. म्हणून आपण या ठिकाणी अस्तरच डबल करून वापरायचं, म्हणजे ते कसं मजबूत शिलाई होती त्या ठिकाणी. तर तुम्हाला जर हुकायचे पट्टे बसवता येत नसेल तरी पण तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ डिटेलमध्ये देईल. आणि माझं कसं रेग्युलर व्हिडिओ टाकणं होत नाही, कारण माझ्याकडं काम असतं खूप, आणि त्यामुळे मला ज्या वेळेस वाटतं आता तुम्हाला ही दाखवायची गरज आहे आणि मला वेळ आहे त्यावेळेसच मी तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीने बघा, आता ही दुमडून घ्यायची. भलेही आपल्याला थोडा अर्धा तास जास्त लागेल, पण आपण ब्लाऊज शिवताना फिनिशिंगमध्ये शिवायचं एकदम. आता वैयक्तिक माझं स्वतःचं ब्लाऊज जरी असलं तरी मी पण व्यवस्थितच शिवणार आहे, कारण आपल्या अंगावरचं ब्लाऊज पाहूनच आपल्याकडे कस्टमर येतात. तर या ठिकाणी बघा, आता हे पूर्ण झालं. आता दुसरा पार्ट पण मी असाच तयार करून घेते, आणि कप टाकून बघू शकताय तुम्ही किती सुंदर आकार झाला आहे तो याचा कटोरीचा. तर हे दोन्ही पण पार्ट तयार झालेत. आता एकावर एक ठेवून बघायचे ते फ्रंटचा भाग हुकायपट्टीचा कुठं कमी जास्त आहे का. जो भाग कमी जास्त असेल तो भाग कट करून टाकायचा. आता मी याची गळारुंदी पण खूप घेतलेली आहे, आणि गळा पण डीप खूप आहे, तरी पण शोल्डर अजिबात उतरत नाही आहे. तर तुम्हाला परफेक्ट आर्म होल आणि शोल्डर कसं टाकायचं तर याचा आपण एक लागल्यास तर सेपरेट व्हिडिओ पण बनवूया. या ठिकाणी बघा, आता पूर्ण तयार झालं. आता याला आपण कॅनव्हासची गळापट्टी लावू, कारण कसं असतं गोटपट्टी पण कधी कधी व्यवस्थित कोणाकोणाला गोट जमत नाही, पण गोटपेक्षा पण हे कॅनव्हासचा गळा खूप फिनिशिंगमध्ये आणि खूप छान बसतो पण खूप छान, आणि दिसतो पण खूप छान, आणि फिनिशिंग पण खूप येते त्याला. आणि जे प्रोफेशनल टेलरचे ब्लाऊज असतात बघा, त्याला गोट वगैरे जास्त करून गोट नसतात. त्यामुळे मग आपण पण या पद्धतीने सोप्या पद्धतीने ब्लाऊज शिवू शकतो आहे. कारण कधी कधी कोणाचं कसं असतं, सर्व ब्लाऊज जमतं पण गोटपट्टी जमत नाही, तर त्यावेळेस पण आपण हा पर्याय वापरू शकतो आहे. तर कॅनव्हास वापरायचं पण खूप सोपं आहे. तर मी त्याचा सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करून पाहू शकताय. बाहेरचा आकार 1-1 इंचने घ्यायचा आणि आतला आकार आहे तोच घ्यायचा. आता याला मधून कट करून घेऊ आपण, कारण दोन्ही बाजू आपल्या सेपरेट आहेत गळ्याच्या. आता अस्तरचा कपडा घेऊ आपण आणि त्यावर प्रेसच्या साहाय्याने हे चिटकवून घेऊ. आता आपण प्रेसने ते चिटकवून घेतले. आता साईडचा एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो कट करायचा आणि त्याला आपण दुमडपट्टी मारून घेऊ. आता याला मशीनच्या साहाय्याने लॉक करून घ्यायचं ते बाहेरच्या बाजूने. मला पण सर्व ब्लाऊज शिवता येत होते, पण कॅनव्हास वापरता येत नव्हता. तुम्ही 1-2दा ट्राय केला आणि व्हिडिओ जर बारकाईने पाहिले तर तुमच्या पण लक्षात येईल आपण कॅनव्हास वापरायचा कसा आणि तो ॲडजस्ट कसा करायचा.
आता दोन्ही पण कॅनव्हास आपले तयार झाले. आता आपण याला गळ्यावर ठेवून घेऊ. कुठल्या बाजून कुठली बाजू आहे ती पण बघायची आणि जी खालची सोयीची बाजू आहे त्यावर आपण कॅनव्हास सोयीच्या बाजूनेच ठेवायचा. गळ्याला फिनिशिंगच खूप छान आहे. तुम्ही सुरुवातीला ब्लाऊज पाहिला असेल तर ब्लाऊजची फिनिशिंग किती सुंदर आली. आणि ब्लाऊजचं म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्याकडे कस्टमर येण्याचे कारण म्हणजे ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंग छान जर असेल तर कस्टमर आपल्याकडून कुठेच जात नाही. आता या पद्धतीने राऊंड शेप असल्यामुळे याला कट द्यायचे छोटे छोटे आणि याला एक आता दाब शिलाई मारून घ्यायची. दाब शिलाई मारून कशासाठी घ्यायची मी तुम्हाला सांगितलं तर तो आकार हा परफेक्ट बसण्यासाठी. आणि दाब शिलाई ही अस्तरवरच आली पाहिजे, आपल्या ब्लाऊज पीसवर आली नाही पाहिजे, म्हणजे ती वरतून दिसणार नाही. आता बघा याला आतमध्ये फोल्ड करून घेऊ आपण. आता बरोबर याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची पुन्हा वरतून, म्हणजे ही आपली फायनल शिलाई झाली. आणि आतल्या बाजूने आपण त्याला हात शिलाई करून घ्यायची, म्हणजे आपला गळा उचकणार नाही. या पद्धतीने बघा गळा तयार झाला आपला. किती सुंदर फिनिशिंग वाटते बघू शकता तुम्ही. तुम्हाला वाटत असेल हा गळा पसरतो का, पण आता तुम्ही ब्लाऊज बघितलेले अजिबात पसरत नाही. आपण शोल्डरचं माप हे परफेक्ट टाकलं आणि गळाच्या तिथं कसे मापं टाकले ते जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर नक्की तुमच्या लक्षात येईल. मग त्यावरून तुमचं शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम जाईल. आता बरोबर शोल्डरच्या सेंटरला टक्स घ्यायचा. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं मी माप कसं घेते, बरोबर शोल्डरच्या सेंटरलाच घेते, म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस मोजायची गरज पडत नाही. आता जो आपण फ्रंटचा भाग आहे तो मोजून बघायचा, आपला साईडचा भाग बरोबर येतोय का. जर येत असेल तर बरोबर आहे, आणि जर कमी जास्त होत असेल तर मग कटछाट करून टाकायचं. आता याला आपण पाठीला दुमडपट्टी बसूया. मी पट्टी दुमडूनच घेतली आहे आणि सिंगल लावली तरी पण काही हरकत नाही. आपल्याला फक्त तिथं त्या ठिकाणी हे करावं लागतं, आतमधून मोडपून घ्यावी लागते. तर मी डायरेक्टच पट्टी दुमडून घेतली आहे. तर आता ही आपण एक बाजून शिलाई झाली. आता याला आपण दाब टीप देऊया. या पद्धतीने आपण दाब टीप दिली. आता हे आतमध्ये दुमडून यावर आपण एक फायनल शिलाई करून घेऊ. कधी पण दोरा मॅचिंगचाच वापरा, एकदम परफेक्ट, म्हणजे कसं थोडीशी आपली टीप इकडं तिकडं जरी गेली तरी पण काही हरकत नसते. आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर स्केलच्या सहाय्याने पहिल्या रेषा मारून घेत जा, त्यावर आपल्याला टीप कशी मारायची, सरळ किंवा गोल, आणि मग त्या रेषेवरच बरोबर टीप घ्यायची, म्हणजे तुम्हाला तशी तशी फिनिशिंगची सवय लागत जाईल. आता आपण पाठीमागचा गळा घेऊया. तर या पद्धतीने मी गळ्याच्या सेपनी कॅनव्हास कट करून घेतला आहे. आता तुम्हाला मी फ्रंटचा दाखवलं कॅनव्हास कसा कट करते गळ्याचा, तर त्याच पद्धतीने हा पण कट करून घेतला आहे. आता याला आपण बरोबर कट देऊन तसंच दुमटून घेऊ. आता हे पूर्ण दुमडून झालं. आता आपल्या गळ्यावर ठेवायचं आहे. तर गळ्यावर तुम्ही असं ठेवा किंवा मधल्या बाजूनी कट करून घेतलं तरी पण चालेल. आता या ठिकाणी मी मधला पार्ट कट करून टाकते बरोबर. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी जे तुम्हाला शिकवते ते तुम्हाला समजतं आहे का, आणि आपण कुठल्या पद्धतीने ब्लाऊज शिवू शकतो आणि कुठल्या पद्धतीने फास्टमध्ये. ते बऱ्याचशा लेडीजला कटोरी ब्लाऊजच आवडतं, पण हे ब्लाऊज तुम्ही एकदा शिवून घालून बघा, 1 टक्स 2 टक्स 3 टक्सचं किंवा राऊंड बेल्टचं पण, तर ते आपल्या कटोरी ब्लाऊजपेक्षा पण खूप छान दिसतं. आणि सध्याच्या ट्रेंडमध्ये कटोरी ब्लाऊज जास्त वापरत नाही, पण ज्यांना इच्छा आहे त्यांच्यासाठी आपण ते शिवू शकतो आहे. पण स्वतःचे ब्लाऊज जर आपले शिवून होत नसेल तर सुपरफास्टमध्ये आपण या पद्धतीने ब्लाऊज शिवू शकतो आहे. तर मी तुमच्यासमोरच दाखवलं, अर्ध्या तासात पूर्ण ब्लाऊज मी तयार करून दाखवलं. कटिंग करून सुद्धा
आणि ज्यांना कोणाला पॅटर्न हवेच असतील त्यांनी मला नक्की कमेंट करून विचारा. मी माझा नंबर देईल तुम्हाला आणि त्यावर तुम्हाला मी प्रत्येक साईजचे आणि प्रत्येक प्रकारचे तुम्ही माप जरी दिलं तरी मी तुम्हाला त्या मापानुसार पॅटर्न काढून देईल. तर कोणाला हवे असतील तर नक्की मला कमेंट करून विचारा. मी तुम्हाला परफेक्ट असं पॅटर्न काढून देईल. आता या पद्धतीने आतमध्ये कट लावायचे. ज्यांना कोणा शिकायलाच जमत नाही किंवा मग शिकवलेलं लक्षात येत नाही त्यांनी वैयक्तिक स्वतःचं पॅटर्न जरी स्वतः काढून ठेवलं तरी पण मग ते स्वतःचे ब्लाऊज शिवू शकताय. आता हे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं. ड्रॉप टिप देऊन घेऊया आपण आता याला. हे बघा आता पूर्ण फिनिशिंगमध्ये हा बघा आतल्या बाजूने पण ब्लाऊज किती सुंदर वाटते आणि बाहेरच्या बाजूने पण बघा. आता आपण याला फ्रंट भाग जोडून घेऊ. तर उलटा सुईचा भाग पाहून घ्यायचा आणि त्या पद्धतीने बरोबर ठेवून आता तुम्हाला वाटत असेल हे शोल्डर छोटं झालं पण ते आपल्याला असं वाटतं छोटं आहे पण अंगात घातल्यावर एकदम परफेक्ट बसतं. आपण कसं बाहेर सगळ्यांचे ब्लाऊज बघतो गळा खूप डीप आहे तर यांचं शोल्डर उतरत नाही. तर का उतरत नाही तर त्याचं पूर्ण याचं सोल्युशन माझ्याकडे तुम्हाला व्हिडिओ आहे आणि तुम्हाला आणखी लागत असेल तर त्याच्यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ करेल नक्कीच. पण मी ज्या पद्धतीने कटिंग सांगते त्या पद्धतीने तुम्ही जर कटिंग केल्या तर तुमचं ब्लाऊज कधीच उतरणार नाही. आता या बाजूने पण आपण शोल्डर जोडून घेऊ आणि आता याला मी बसवलेले आहेत पफ स्लीव्ज. तर बाही कशी बसवायची याचे पण मी पहिले व्हिडिओ तुम्हाला दाखवलेले आहेत. तर इथपर्यंत मी तुम्हाला ब्लाऊज दाखवलं आहे आणि आता मी तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊज दाखवणार आहे. एक्स्ट्राचा पार्ट असेल तो कट करून टाकायचा. आता हे साईड लावून बघायचे कमी जास्त कुठं आहे का. ज्या बाजूने कमी जास्त असेल त्या ठिकाणी आपण कट करून घ्यायचे. थोडं पण कमी जास्त ठेवायचं नाही मग त्या ठिकाणी काय होतं आपले साईडचे जे दोन्ही पार्ट आहेत ते एकावर एक येत नाही आणि आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं असतं त्यामुळे आपलं भरपूर प्रमाणात ब्लाऊजचा कपडा शिल्लक असतो. तर या पद्धतीने बघा आपलं पूर्ण ब्लाऊज तयार झालं आहे. दोन्ही बाजू तुम्ही पाहू शकताय आणि कप टाकून आता बघा तुम्ही त्याचा शेप किती सुंदर दिसतो आहे. आणि दोन्ही बाजूने मला कप आवडत नाही म्हणून मी कप टाकले नाही. तुम्ही गिऱ्हाईकाचं द्यायचं असेल तर त्यांना आवडत असेल तर कप टाकून देऊ शकताय. या पद्धतीने बघा आता किती सुंदर असं ब्लाऊज तयार झालं आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर सबस्क्राईब केलं आणि लाईक केलं तर मी तुम्हाला आणखी नवीन पद्धतीने शिकवेल आणि आणखी नवीन व्हिडिओ घेऊन यायला मला पण इंटरेस्ट येईल. कारण मला पण तुम्हाला शिकवायची खूप इच्छा आहे. कारण जे मला आलं नाही ते मी तुम्हाला शिकवेल. धन्यवाद.